वसई विरार महापालिका निवडणुकीची वेळ संपल्यानंतर अनेक मतदान केंद्रातल्या बाहेर गोंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले। विरारच्या कारगिल नगर येथील जयदीप शाळेच्या मतदान केंद्राबाहेर मतदान प्रक्रिया संपण्याच्या वेळी एका वाहनात ईव्हीएम मशीन सील केल्या नसल्याचा आरोप मतदारांनी केलाय आणि मतदारांनी गोंधळ घातलाय। या गोंधळानंतर मोठ्या संख्येने नागरिक आणि विविध पक्षाचे कार्यकर्ते आरओ ऑफिसमध्ये दाखल झाले। नमस्कार, मी उदयन जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचा अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 6। काय नक्की गोंधळ झाला या ठिकाणी? आपल्याला माहिती आहे की मागील 10 वर्षानंतर आज या ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत। वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुका, सार्वत्रिक निवडणुका 2026 आज पार पडल्या आणि पार पडत असताना वसई विरारच्या महानगरपालिका प्रभाग क्रमांक 6 मध्ये आज इथले अधिकारी होते, आपले एसए होते, त्यांनी केंद्रातून पुलिकेला बाहेर काढला, डायरेक्ट वर्ग बंद केला आणि त्याच्यामुळे गोंधळ उडाला होता आणि नंतर विषय मिटवून त्यांना बाहेर पाठवलं। तो विषय संपला। त्याच्यानंतर संपल्यानंतर दुसऱ्या केंद्रावरती गेले आणि त्या गाड्या तिकडे घेऊन आले। त्या गाडीमध्ये 5 ते 7 पेट्या होत्या। त्या पेट्यांवरती पब्लिकने विचारला काय नक्की ते आरोप काय? ना आमचा आरोप असा होता की आजच्या घडीला माहिती आहे की महाराष्ट्र सरकारमध्ये काय चाललंय। भारतीय जनता पार्टी कुठल्या पद्धतीत विजय होते, मध्य प्रदेशात पेट्या आहेत, त्याच्यामध्ये आमचे चिन्ह लहान होते आणि आज उद्या काउंटिंग आणि आज कुठला तरी वाईट प्रकार घडू नये म्हणजे दक्षतामुळे आम्ही सर्व शिवसैनिकांनी, सर्व बहुजन वंचित आघाडीचे, बहुजन समाज पार्टीच्या पक्षांनी, बहुजन विकास आघाडीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्या सगळ्या पेट्या स्वतः या ठिकाणी जमा केल्या, त्या सील करून दिल्या, पूर्ण सील केल्यानंतर त्यानंतर आम्ही त्या पेट्या दुसरीकडे जमा करून द्यायला लावलेल्या प्रभागामध्ये असं प्रकार समोर आलेला आहे, कसं बघताय? नाही, मी सांगतो तुम्हाला की सगळीकडे वाटतं भाजप सरकारचं कुठेतरी याच्यामध्ये घोळ आहे। आज कुठला तरी वेगळा प्रकार काढण्याचा प्रयत्न असावा असा माझा तरी स्पष्ट आरोप आहे। पण त्या ठिकाणी सामान्य नागरिकांनी त्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून हा भांडा फोडलेला आहे आणि आज मला वाटतं असा प्रकार काढायची हिंमत भारतीय जनता पक्षाच्या उत्तर कुठल्याही वर्षांनी या ठिकाणी करायचा प्रयत्न करू नये। दक्ष नागरिक या ठिकाणी सगळे उपस्थित आपण आतमध्ये अधिकाऱ्यांबरोबर बोलणं करायला काय नेमकं म्हणणं, काय त्यांचं म्हणणं? आम्ही त्यांना सांगितलं होतं की सगळ्या पेट्या तहसीलदारला जमा करा, पण त्यांनी सांगितलं नाही, स्ट्रॉंग रूमच्या बाजूला जमा करतो, तुम्ही सगळे नंबर लिहून घ्या। नंबर लिहून घेतले, त्या सील करून घेतलेल्या आणि आमच्या समोर सील झाल्या, वेगळ्या ठिकाणी नेलेल्या आणि आता त्याची काळजी आम्हाला नाही आहे। म्हणजे